सर्वांना नमो बुद्धाय व सविनय सप्रेम जय भीम। बुद्ध विहार समन्वय समितीच्या वतीने जी वर्षावास व्याख्यानमाला आपण या ठिकाणी सुरू केलेली आहे, या वर्षावास व्याख्यानमाले दरम्यान आज आपल्याला 15व्या व्याख्यानासाठी व्याख्याते म्हणून लाभले आहेत आदरणीय सुगतजी शांतेय। आदरणीय सुगतजी यांनी भगवंतांचे अग्रशावक या विषयावर आपल्याला मागच्या आठवड्यात मार्गदर्शन केले होते। आजही आपल्याला भगवंतांचे अग्रशावक अरहंत अनिरुद्ध महास्तवीर या विषयावर आज त्यांचं मार्गदर्शन लाभणार आहे। बुद्ध विहार समन्वय समितीच्या वतीने मी आदरणीय सुगतजी शांतेय यांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत करतो। त्याचबरोबरीने बुद्ध विहार समन्वय समितीचे सन्माननीय मुख्य संस्थापक संयोजक आदरणीय अशोक भाऊ सरस्वती बोधी हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। त्यांचं देखील अगदी मनापासून हार्दिक स्वागत करतो। त्याचप्रमाणे जे उपासक उपासिका बंधू भगिनी आज या व्याख्यानासाठी जोडले गेलेले आहेत, त्या सर्व उपासक उपासिका बंधू भगिनींचं देखील अगदी मनापासून हार्दिक स्वागत। सर्वांना नमो बुद्धाय सविनय सप्रेम जय भीम। मी आपल्या सर्वांच्या वतीने आदरणीय अशोक भाऊ यांना विनंती करतो की त्यांनी आजचे आपले व्याख्याते आदरणीय सुगतजी शांतेय यांना सन्मानपूर्वक व्याख्यानासाठी पाचारण करावे व त्या अगोदर आपले त्रिशरण व पंचशील घ्यावे। आदरणीय अशोक भाऊ। महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सद्गुरू महात्मा ज्योतिबा फुले कबीर महाराज गाडगे बाबा यांच्या पावन स्मृतींना मी विनम्र अभिवादन करतो, पंचांग प्रणाम करतो। पृथ्वीच्या पाठीवर भगवान बुद्धाच्या धम्माचा उपदेश लोकांपर्यंत नेण्याकरिता जे भ्रमण करतात आणि स्वतःला अरहंत होण्याकरिता जे श्रम करतात, त्या सर्व श्रमणांना, बुद्ध पुत्रांना, बौद्ध भिक्खूंना मी सर्वप्रथम आपल्या सर्वांच्या वतीनं क्षमा याचना करेल। म्हणते, आम्हाकडून बुद्ध धम्म संघ या 3 रत्नांप्रती काही दोष घडला असेल तर आपण आम्हाला क्षमा करावी। या याचनेनंतर आपल्या सर्वांच्या वतीनं सर्व भिक्खू संघाला मी पंचांग प्रणाम करतो। आजचे वक्ते आदरणीय सुगत शांतेय यांचं आपल्या सर्वांच्या वतीनं मनापासून स्वागत करतो। या व्याख्यानमालेला श्रोते म्हणून जे उपस्थित आहेत ते ज्येष्ठ आणि श्रेष्ठ असलेल्या सर्व उपासकांना, उपासिकांना मी वंदन करतो। माझ्या बरोबरीचे आणि माझ्यापेक्षा लहान असलेल्या सर्वांना मी मैत्रीपूर्ण जय भीम करतो। या व्याख्यानमालेचे मुख्य समन्वयक शील सदाचार संपन्न बंधुवत मित्र प्राध्यापक उमेश पाठारे आणि उपस्थित सर्व बंधू भगिनींनो, मागच्या प्रमाणेच शनिवारी आपण थेर आणि थेरी असा एका व्यक्तिमत्वाला जाणून घेणार आहोत आणि सुगत शांतेंच्या प्रवचनाला सुरू होण्याच्या पूर्वी
मी आपणा सर्वांना विनंती करेल की आपण त्रिशरण पंचशील ग्रहण करूया. आपण जसे असाल तसे, जिथे असाल तिथे दोन्ही हात जोडून माझ्यासोबत म्हणावं. अरहं सम्मा संबुद्धो भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादेमि. स्वाख्यातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि. सुपटिपन्नो भगवतो सावकसंघो संघं नमामि. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि. संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि. द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि. तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि. तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. पाणातिपाता वीरमणि शिक्षापदं समादियामि. अदिन्नादाना वीरमणि शिक्षापदं समादियामि. कामेषु मिच्छाचारा वीरमणि शिक्षापदं समादियामि. मूसावादा वीरमणि शिक्षापदं समादियामि. सूरामेरय मज्जपमादठाना वीरमणि शिक्षापदं समादियामि. साधु साधु साधु. नमो बुद्धाय, नमो धम्माय, नमो संघाय. इमाय धम्मानुधम्म पटिपट्टिया बुद्धं पूजेमि. इमाय धम्मानुधम्म पटिपट्टिया धम्मं पूजेमि. इमाय धम्मानुधम्म पटिपट्टिया संघं पूजेमि. मित्रांनो, बुद्ध धम्माच्या ज्ञानाला जाणून घेण्याकरिता बुद्ध धम्मातील जे महास्तवीर आहेत आणि महाथेरी आहेत त्यांचं चरित्र हे फार बोधप्रद आहे, श्रवणीय आहे आणि म्हणून त्याची जाणीव करून घेणे, त्याचा अभ्यास करणे आणि ते आपल्या मुलांना, नातवंडांना किंवा आपल्या शेजारच्या पाजारच्यांना जशा कथा आपण सांगतो तसं त्यांचं चरित्र कथन करण्याची एक परंपरा समाजामध्ये सुरू झाली पाहिजे. आणि
हा उद्देश ठेवूनच आपण थेरांच्या संबंधानं सुगत शांतेय आपल्याला माहिती करून देतील आणि थेरीच्या संबंधानं प्राध्यापिका डॉक्टर आशाताई थोरात ह्या आपल्याला जाणीव करून देतील. मागच्या वेळी जसं त्यांनी कौंडण्य महास्तवीर यांच्याबद्दल सुश्राव्य अशी माहिती सांगितली, आज ते अरहंत अनिरुद्ध महास्तवीर यांच्याबद्दल आपल्याला माहिती सांगणार आहेत. मी आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांचं स्वागत करतो आणि त्यांना मी विनंती करतो की आपण आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी. आदरणीय सुगत शांतेय. नमो बुद्धाय. जय भीम सर्वांना. जय भीम. धन्यवाद भाऊ. वर्षावासाच्या पवित्र कालावधीमध्ये धम्म श्रवण करण्याची संधी बुद्धविहार समन्वय समितीच्या माध्यमाने आपण ऑनलाईन रूपाने या ठिकाणी श्रवण करत आहात. आता श्रावण महिना सुरू झालेला आहे. पालीमध्ये म्हणजे हिंदीमध्ये सावन महिना म्हटलं जातं. हा सावन शब्द आला कुठून? सवन या शब्दापासून हा सावन हा शब्द आलेला आहे. धम्म श्रवण करण्याचा महिना म्हणजे श्रावण महिना, सावन महिना. ही एक अशा प्रकारची ऐतिहासिक पार्श्वभूमी या नावाची आहे. म्हणजे हिंदू लोक सुद्धा त्याला सावन महिना म्हणतात, श्रावण महिना म्हणतात. जैन लोक श्रावण महिना म्हणतात, बौद्ध लोक सुद्धा श्रावण महिना म्हणतात. त्याचं मूळ कारण हे आहे, धम्म श्रवण करण्याची ही वेळ आहे. धम्म श्रवण कालो अयं भदंता, धम्म श्रवण कालो अयं भदंता, धम्म श्रवण कालो अयं भदंता. सुत्त धम्म श्रवण कालो अयं भदंता, परित्त धम्म श्रवण कालो अयं भदंता, गाथा धम्म श्रवण कालो अयं भदंता, वैयाकरण धम्म श्रवण कालो अयं भदंता, जातक श्रवण कालो अयं भदंता, वेदल्ल श्रवण कालो अयं भदंता, नेपथ्यकरण श्रवण कालो अयं भदंता, इति उत्तक श्रवण कालो अयं भदंता. हे अशा प्रकारचा हा पवित्र अशा प्रकारचा कालावधी आहे. आपण या मागच्या 100 कल्पांमध्ये उत्पन्न झालेल्या, ज्यांनी ज्यांनी बोधीचं ज्ञान आम्हाला दिलं, ज्यांच्यामुळे आम्हाला बोधीचं ज्ञान प्राप्त झालं, अशा भगवान गुरूंचे, शास्त्यांचे वंदन करणं क्रमप्राप्त आहे. आपण सप्तबुद्ध वंदनेने या धम्मदेशनेला बुद्धविहार समन्वय समितीच्या माध्यमाने होत असलेल्या या उपक्रमाला आपण 7 बुद्धांना वंदन करूया. विपसेस नमतु चक्षुमंत श्रीमतो, शिखेसपि नमतु सबभूतानुकंपिनो, वैसवस नमतु नातकस तपसिनो, नमतु ककुसंदस मारसेन पमादिनो, घोरगमनस नमतु ब्रह्मणस वसीमतो, कश्यपस नमतु विपमुत्तस सबधि, अंगिरसस नमतु सख्यपुत्तस श्रीमतो, यो इमं धम्मं देशेसि सबदुःखापनुदनं, ये चापि निभूता लोके यथा भूतं विपश्यितुं, ते जना अपि सुनामहन्ता वीतशारदाम्, हितं देवमनुसानं यं नमस्सन्ति गौतमं, विद्याचरणसम्पन्नं महन्तं वीतशारदं,
बीजाचरण संपन्नं बुद्धं वन्दामि गौतमं ते वन्दामि चेति यं सबं सबठानेषु पठितं शारीरिकधातु महाबोधि बुद्धरूपं सकलं सदा. अशा प्रकारे सर्व बुद्धांना आपण वंदन केलेलं आहे. या बुद्धांचा इतिहास त्रिपिटकाच्या पानावरती आहे. अनेक लोक म्हणतात की आम्हाला फक्त शाक्यमुनी गौतम बुद्ध माहित आहेत, बाकीच्या बुद्धांचा इतिहास माहित नाही, त्या सगळ्या कथा आहेत, त्यांचा इतिहास कुठंच लिहिलेला नाही. काय म्हणतात? इतर बुद्धांचा इतिहास कुठेच लिहिला नाही. माझा त्यांना प्रश्न आहे, त्यांनी सम्राट अशोकाने जे ककुसंद बुद्धांचं चैत्य निर्माण केलं ते कशाच्या आधारे केलं? काश्यप बुद्धांचं ज्या चैत्याची डागडुजी केली, पुनर्बांधणी केली, कशाच्या आधारावर केली? कोणागमन बुद्धांचं चैत्याची डागडुजी केली, सम्राट अशोकाने केली आणि त्याला कोणी पाहिलं? फाहियान, ह्युयंगसांग, इत्सिंग या बौद्ध भिक्षूंनी पाहिलं आणि त्याच्या नोंदी करून ठेवल्या. त्यांनी जर नोंदी करून ठेवल्या नसत्या, त्या सम्राट अशोकाने भगवान बुद्ध हे ऐतिहासिक पात्र आहेत हे समजलंच नसतं. सम्राट अशोकाने जर लुंबिनी वनामध्ये भगवान बुद्धाच्या जन्म ठिकाणी इथे लिहिलं नसतं शिलालेखांवर, इथं बुद्धे जाते, इथे बुद्धांचा जन्म झाला, असं जर लिहिलं नसतं तर भगवान बुद्धांचं ऐतिहासिकत्व सिद्ध झालं असतं का? नाही. तुम्ही जर मोहनजोदडो हडप्पाला गेलात तर तिथे काश्यप सम्यक संबुद्धांचे स्तूप पाहायला मिळतात. तक्षशिलामध्ये गौतम बुद्धांचे, काश्यप सम्यक संबुद्धांचे स्तूप पाहायला मिळतात. जे अयोध्या आहे त्याला साकेत म्हणतो, ती बौद्ध नगरी होती. तिथे ज्या ठिकाणी आज राम मंदिर बांधलं जात आहे ते बौद्ध विहार होतं. बुद्ध विहारावर मंदिर बांधलं गेलं, मंदिरावर मस्जिद बांधली गेली, मस्जिदीच्या खाली मंदिर, मंदिराच्या खाली बुद्ध विहार तर आहे. हा ऐतिहासिक एव्हिडन्स आहे, हिस्टॉरिकल डेटा आहे. तुम्ही सोरटी सोमनाथचं नाव ऐकलेलं आहे. सोरटी सोमनाथवर 9 वेळेस आक्रमण झाली, हल्ले झाले सोनं चोरण्यासाठी. ते ट्रेझरीचं ठिकाण होतं, बौद्ध सम्राटांच्या ट्रेझरीचं ठिकाण होतं. त्याच्या खाली सोरटी सोमनाथच्या खाली 3 मजली लेणी सापडलेली आहे, बौद्ध लेणी सापडलेली आहे. ज्यावेळेस तिथे थोडासा डागडुजी करण्याचा वेळ आला, थोडी पडझड झाली, तेव्हा लक्षात आलं की सोरटी सोमनाथचं अख्खं मंदिर बौद्ध लेणीवर बांधलं गेलेलं आहे. त्यामुळे संपूर्ण भारत, संपूर्ण जम्बूद्वीपाच्या जवळचे 15 देश बौद्ध राष्ट्र होते. आणि ही देण कुणाची आहे? भगवान बुद्धांच्या अग्रश्रावकांची ही देण आहे. सम्राट अशोकांनी पाठवलेल्या बौद्ध भिक्षूंची ही देण आहे. शाक्य कुळात मधून उत्पन्न झालेल्या शाक्य पुत्रांनी जो त्याग केला आणि त्या त्यागामुळे हे बुद्ध शासन विकसित झालं, प्रसारित झालं, प्रफुल्लित झालं. महत् परिश्रमाने निब्बाणाची प्राप्ती मोठ्या त्रासातून केली गेली. श्रद्धेतून आणि प्रज्ञेतून आणि समाधीतून या निब्बाणाची निर्मिती होते. केवळ पुस्तक वाचल्याने कोणी निब्बाण प्राप्त करत नाही, केवळ प्रवचन ऐकल्याने कोणी निब्बाण प्राप्त करत नाही. ते केवळ बुद्धांच्या काळात होऊ शकलं होतं. किंवा अरहंत तुमच्या समोर असतील, पचिक बुद्ध तुमच्या समोर असतील, बोधिसत्व तुमच्या समोर असतील आणि ते धर्मधातूला स्पर्श करणारी देसना देत असतील, तुमच्या चित्तामध्ये त्या धर्मधातूला धारण करण्याची क्षमता असेल, पात्र तुमचं जर लायक असेल, तर निश्चितच बोधी बीज प्रस्फुटित होतो, बोधी अंकुर प्रस्फुटित होतो आणि धम्म तिथे उजागर होतो. परंतु प्रयत्न न करणारे लोक अनेक प्रकारच्या वल्गना करतात. या ठिकाणी आपण अनिरुद्ध स्थवीर यांचं जे जीवनचरित्र पाहणार आहोत. अत्यंत थोडक्यामध्ये हे जीवनचरित्र पाहणार आहोत. अनिरुद्ध स्थवीरांचं जीवनचरित्र तितकंच विशाल, तितकंच बृहत, तितकंच मोठं आहे जितकं आनंद स्थवीरांचं आहे. जितकं मूल्य आनंद स्थवीरांना बुद्ध शासनामध्ये आहे तितकंच महत्व अनिरुद्ध स्थवीरांना आहे. इव्हन त्याच्यापेक्षा जास्त. आनंद बंतेजी धम्मभंडारिक होते, परंतु ते भगवान बुद्ध
जोपर्यंत महापरिनिर्वाण प्राप्त करत नाहीत तोपर्यंत त्यांना अर्हत फल प्राप्त झालं नव्हतं. परंतु अर्हत फल प्राप्त करणाऱ्यांमध्ये भंते अनिरुद्ध हे अग्र आहे. आणि त्यांचे वैशिष्ट्य काय आहे, कोणत्या विषयामध्ये त्यांनी प्रावीण्य प्राप्त केलं? सुपर नॅचरल आईज, थर्ड आय अवेकनिंग, सुपर नॅचरल आईज, ज्याला दिव्य दृष्टी म्हणतात, दिव्य चेतना म्हणतात, श्रेष्ठ महत् अशा प्रकारची बुद्ध चेतना म्हणतात. त्या दिव्य दृष्टीला प्राप्त करणाऱ्यांमध्ये अग्र आहेत. बघा भिक्षू कसे असावे. आपल्या अवतीभोवतीच्या भिक्षूंना आपण पाहतो तर ते अर्हतांच्या कुठल्याच लाईनला बसू शकणारे आहेत का? काही भंतेजी आहेत. जगामध्ये काही भंतेजींनी प्रभाव पाडलेला आहे. जे शीलवान आहेत, जे प्रज्ञावान आहेत, जे समाधिवान आहेत, जे स्मृतिमान आहेत, जे चारित्र्यवान आहेत, जे कासाव कंटक नाहीत, गळ्यामध्ये चिवराचा फास लटकवून फिरणारे. कासाव कंटक ही संज्ञा दिली भगवान बुद्धांनी त्यांना. ज्यांचं काम काय आहे, उपासकांना गोड गोड बोलून लुबाडणे, उपासकांना गोड गोड बोलून त्यांच्याकडून दान जमा करणे, उपासकांना वेगवेगळ्या अशा अद्भुत अशा गोष्टी सांगणे ज्या उपासकांना समजू शकत नाहीत. अद्भुत, अतिशय अलौकिक, अतिशय म्हणजे आकाशाच्या वरच्या आणि जमिनीच्या खालच्या अशा गोष्टी सांगणे आणि त्यांना भ्रमात पाडणे आणि त्यांच्या अज्ञानाचा फायदा घेणे. याला भगवान बुद्धांनी काय संज्ञा दिली? कासाव कंठक, कंठाला गळ्याला दोरी बांधणारा, चिवराची दोरी बांधून फिरणारा, अशा प्रकारची संज्ञा दिलेली आहे. परंतु अनिरुद्ध स्थवीर कासाव कंठक नाहीत. अनिरुद्ध स्थवीर कासाव कंठक नाहीत. अनिरुद्ध स्थवीर काय आहेत? दिव्य चक्षूंमध्ये प्रज्ञावान. दिव्य चक्षु कुणाला प्राप्त होतात? ज्यांना 3 विद्या प्राप्त होतात, 6 अभिज्ञा प्राप्त होतात, 4 स्मृतिपष्ठानामध्ये ते परिपुष्ट असतात, ज्यांना प्रतीत समुत्पादाचं पूर्ण आकलन होते, ज्यांचं ब्रह्मचर्य पूर्ण झालेलं असतंय, जे सम्यक 4 प्रधान आहेत त्याला ते जाणतात, जे सम्यक प्रधान आहेत 4 त्याला ते जाणतात, 7 बोधांग आहेत त्याला ते जाणतात, 8 अष्टांगिक मार्ग जाणून पालन करतात आणि शिकवू शकतात. दुसऱ्या श्रावकाला आर्य अष्टांगिक मार्गामध्ये प्रस्थापित करू शकतात. त्याला अग्रश्रावक म्हटलेला आहे, त्याला बुद्धांचा भिक्षू म्हटलेला आहे. ज्यांना 10 प्रकारचे, 9 प्रकारचे, 8 प्रकारचे ध्यान प्राप्त आहेत, 7 प्रकारचे ध्यान प्राप्त आहेत, 6 प्रकारचे ध्यान प्राप्त आहेत, 4 प्रकारचे ध्यान प्राप्त आहेत, 2 प्रकारचे ध्यान प्राप्त आहेत, 1 प्रकारचं पहिलं ध्यान प्राप्त आहे. अशा प्रकारचे जे भिक्षू आहेत ते बुद्धाचे श्रावक, ते बुद्धाचे शिष्य आहेत. आणि आपण जी वंदना करतो सावक संघो, ही वंदना कुणाची केलेली आहे? एच संघातीताच, एच संघा अनागता, 55 ए संघा अहं वंदामि सर्वदा. मागील काळामधील सुपटिपन्न मार्गावर चालणारा भिक्खू संघ, वर्तमान काळातील सुपटिपन्न मार्गावर चालणारा भिक्खू संघ, भविष्य काळातील सुपटिपन्न मार्गावर चालणारा भिक्खू संघ, ज्यांना मी श्रद्धा भावनेने प्रज्ञापूर्वक स्मृतीपूर्वक वंदन करतो. ही संघवंदना आहे. आणि संघवंदनेमध्ये उपासक भिक्षू कोणत्या लेवल पर्यंत येतात? कोणत्या उपासकाला संघामध्ये स्थान आहे, कोणत्या उपासिकेला संघामध्ये स्थान आहे? सगळेच उपासक संघाचे सदस्य नाहीत, सगळेच उपासिका संघाचे सदस्य नाहीत, सगळेच भिक्षू संघाचे सदस्य नाहीत, सगळ्याच भिक्षूंनी संघाच्या सदस्य नाहीत. सोतापत्ती फल, अनागामी फल, अर्हत फल, सकुतागामी फल, मार्गावर चालणारे आणि मार्ग प्राप्त भिक्षू, भिक्षुनी, उपासक, उपासिका, अनागारिक, अनागारिका, श्रामणेर, श्रामणेरी संघाचे सदस्य आहेत. उपासक या संज्ञेला पात्र आहेत. जे उपासक श्रद्धानुसारी नाहीत, धम्मानुसारी नाहीत, ते उपासक या संज्ञेला पात्र नाहीत. जे आर्य अष्टशील उपोसताचं पालन करत नाहीत, जिंदगीत कधीच अष्टशील उपोसत ग्रहण करत नाहीत,
भगवान बुद्धाचे ते उपासक नाहीत. जे पंचशिलाचा भंग करतात ते भगवान बुद्धाचे उपासक नाहीत. जे पंचशिलाचं पालन करतात आणि महिन्यातून कमीत कमी 4 उपवासाचं पालन करतात ते उपासक या संज्ञेला प्राप्त आहेत. आणि जे सक्तागामी, अनागामी, स्वतःपन्न, अर्हत मार्गावर चालतात आणि मार्ग फल प्राप्त आहेत ते भिक्षू संघाचे सदस्य आहेत. त्यांना भगवान बुद्धाने संघाचे सदस्य म्हणून मान्यता दिलेली आहे. बाकीचे काय आहेत? बाकीच्यांची व्याख्या ठरलेली आहे. हीनो गम्मो पोथजनिको अनर्यो अनर्थ संहितो. हीन, ग्राम्य, अनर्थ संहितांनी भरलेले. ग्राम्य म्हणजे खेडूत म्हणजे जो अनार्य आहे, जो 4 आर्य सत्याच्या आर्य धम्माला पालन करण्याचा प्रयत्न करत नाही असा तो, याची ही व्याख्या आहे. आणि या व्याख्याच्या पलीकडे शाक्य कुळामध्ये जन्म घेतलेले भगवान बुद्धाचे हे बंधू आहेत. अमितोदन यांचे हे सुपुत्र आहेत. महानाम शाक्याचे हे लहान बंधू आहेत. महानाम शाक्य हे त्यांचे मोठे बंधू आहेत. शाक्य कुळातील अनेक लोक जेव्हा प्रवज्जित झाले तेव्हा शाक्य कुळामध्ये प्रत्येक कुटुंबातून एक मुलगा तरी भगवान बुद्धाकडे पाठवायचा आणि त्यांना भिक्खू करायचं, ही सगळ्यांची ओढ लागलेली. आणि शाक्य कुळामध्ये महानाम शाक्यांना चिंता पडते, अरे आपले चुलत बंधू गौतम शाक्यमुनी बुद्ध बनलेले आहेत. इतिपिसो भगवा अरहं सम्मा संबुद्धो विद्या चरण संपन्नो सगतो लोकविदो अनंतरो पुरिस धम्मसारथी सत्था देव मनुष्यानं बुद्धो भगवाती बनलेले आहेत. असे बुद्ध बनलेले आहेत. मग त्यांच्या धम्मामध्ये प्रवज्जित भाव स्वीकारला पाहिजे. लहान्या बंधूकडे गेले, अनिरुद्ध स्थविरांकडे म्हणजे अनिरुद्ध शाक्य पुत्राकडे गेले आणि म्हणाले, अनिरुद्ध शाक्य पुत्रामधून आपल्या कुटुंबातून सर्वच लोक म्हणजे संपूर्ण कपिलवस्तूतून शाक्य कुळातून सर्वच लोक आपल्या घरातील एक तरी कुटुंबीय शाक्य कुळामध्ये, शाक्य संघामध्ये, भिक्खू संघामध्ये प्रवज्जित होण्यासाठी पाठवत आहे. आपण 2 बंधू आहोत. मी मोठा बंधू महानाम आहे, तुम्ही अनिरुद्ध आहात. आणि आपल्याही कुळाची गौरव होण्यासाठी आपण आपले जे म्हणजे काका लागतात असे जे शुद्धोदान आहेत ते आपले सख्खे काका आहेत. आणि आपले सख्खे चुलत बंधू हे जगाचे मार्गदाता आहेत, जगाचे कल्याण करते आहेत. बघा, चांगल्या कुळामध्ये जन्म घेण्यासाठी सुद्धा पारमी असावी लागते. चांगल्या कुळामध्ये जन्माला येण्यासाठी सुद्धा पुण्य असावं लागतं. ऐरा गैरा नथू खैरा कोणताही व्यक्ती कोणत्याही चांगल्या कुळामध्ये जन्माला येत नाही. सगळेच लोक अंबानीच्या घरात जन्माला येऊ शकत नाही. सगळेच लोक अदानीच्या घरामध्ये जन्माला येऊ शकत नाही. सगळेच लोक टाटा बिर्ला बनू शकत नाही. प्रत्येक कुळाची आपली एक प्रतिष्ठा आहे. प्रत्येक कुळाची आपली एक गौरव आहे. प्रत्येक कुळाचं आपलं एक नावलौकिक आहे. आणि त्या प्रत्येक कुळामध्ये जो जो व्यक्ती जन्माला आलेला आहे तो कोणत्या ना कोणत्या कर्माने जन्माला आलेला आहे. भगवान बुद्धाचा संपूर्ण धम्म कम्म आणि विपाकाचा धम्म. कर्माच्या फळाचा प्रत्येक व्यक्ती हा स्वतः जबाबदार आहे. दुसरा व्यक्ती जबाबदार नाही. तुमची पत्नी तुमच्या कर्मासाठी जबाबदार नाही. तुमच्या कर्मासाठी तुमचा भाऊ जबाबदार नाही. तुमच्या कर्मासाठी तुमचे वडील जबाबदार नाहीत. तुमच्या कर्मासाठी केवळ आणि केवळ तुम्ही जबाबदार आहात. आणि शाक्य कुळामध्ये महानाम शाक्य असं म्हणतात तेव्हा अनिरुद्ध म्हणतात, नाही नाही, मी भंतेजी बनणार नाही. भंतेजी बनणं किती कठीण आहे. मुंडन करावं लागतं, दाढी करावी लागते, चिवर पासुपुलिक धारण करावं लागतं, भिक्षापात्रामध्ये जेवण करावं लागतं. किती कठीण आहे, किती अवघड आहे. एकदाच भोजन करायचं, संध्याकाळी जेवण नाही करायचं, दुसऱ्या दिवशी 24 तासानंतर भोजन करायचं. 227 नियम कोण पालन करेल. मी राजभोग उपभोगणार. महानाम शाक्यांना असं वाटलं, आता भावाला सांगावं लागतं. भाऊ कसा असावा. शाक्य कुळामधला प्रत्येक व्यक्ती तुम्हाला काहीतरी शिकवतोय. बुद्ध कुळातील प्रत्येक व्यक्ती तुम्हाला काहीतरी शिकवतोय. भाऊ कसा असावा, कल्याण मित्र कसा असावा. महानाम शाक्य म्हणतात, ठीक आहे, हरकत नाही. मग मी तुम्हाला सांगतो आपले काय कामं असतात. जमीनदार आपण आहोत. 1000 एकरची शेती आपल्याकडे आहे. त्या 1000 एकरच्या शेतीमध्ये
500 बैल जोड्या आपल्याला चालवाव्या लागतात. त्या 500 बैल जोड्यांपैकी पहिल्यांदा तण काढावं लागतं, त्यानंतर खुरपणी करावी लागते, त्यानंतर पेरणी करावी लागते, पेरणी केल्यानंतर पीक उभं होऊ द्यावं लागतं, त्यानंतर ती कापणी करावी लागते आणि त्यानंतर ते बाजारामध्ये जाऊन विकावं लागतं आणि बाजारामध्ये जाऊन विकून चांगला भाव आणून काही धान्य वाचवून ठेवावं लागतं. पुढच्या वर्षीच्या पावसाळ्याची वाट पाहत बसावं लागतं. अनिरुद्ध म्हणाले, हे दरवर्षी करायचं का? महानाम शाक्य म्हणाले, हे दरवर्षी करायचं आहे. एव्हरी इयर यू हॅव टू डू दिस. प्रत्येक वर्षी हेच करायचं आहे. रहाटगाड मरेपर्यंत करायचंय, पुन्हा पुन्हा करायचंय, नेहमी नेहमी करायचंय. याच्यातून काही सुटका? याच्यातून काही सुटका नाही. लग्न करायचंय, मुलं जन्माला घालायची, त्यांना मोठं करायचंय, त्यांच्या जॉबची चिंता करायची, पुन्हा त्यांना त्यांची मुलं जन्माला घातल्यानंतर त्यांना सांभाळायचंय, त्याच्यानंतर घर बांधायचंय, घराचं छप्पर पाहायचंय, सगळा हा प्रपंच आहे. महानाम शाक्याने सांगितल्यानंतर त्यांना टेन्शन आलं. अनिरुद्ध शाक्यांना म्हणाले, तात एवढा झमेला तुम्हीच करा, मी करणार नाही, मी चाललो भगवान बुद्धांकडे. आईचं प्रेम. आई म्हणते, अनिरुद्धला प्रवजित होऊ देऊ नका, अनिरुद्धला प्रवजित होऊ देऊ नका. यांना समजलेलं आहे, अनिरुद्ध शाक्यांना समजलेलं आहे, प्रवज्जा खुला आकाश आहे, प्रवज्जा खुला आकाश आहे. सुंदर जीवन प्रवज्जेचं आहे. प्रवज्जेमध्ये दुःखमुक्ती आहे, सुख आहे, शांती आहे, मनाची शांती आहे, कायेची शांती आहे, सर्व प्रकारची शांती आहे. हे समजलेलं आहे. एवढं संकट पाहून, कारण की अनेक जन्माची पारमी आहे. अनेक जन्मांची पारमी पूर्ण केल्यामुळे त्यांना ह्या शब्दाचं महत्व कळालं की संसार भयंकर आहे, संसाराची भयावहता मोठी आहे, आपण प्रवज्जितच झालं पाहिजे. प्रत्येक थेर आपल्याला काय शिकवतो, प्रत्येक थेर इथून निघतो. एक एक छोटी छोटी गोष्ट या ठिकाणी शिकण्यासारखी आहे. आईने अट टाकली, जर तुमचे बंधू राजा भद्दीय प्रवज्जित होत असतील तर मी तुम्हाला प्रवज्जा घेण्याची अनुमती देते. अनिरुद्ध गेले भद्दीय राजाकडे. भद्दीयला म्हणाले, बंधू तात, तुमच्यामुळे माझी प्रवज्जा थांबलेली आहे. काय म्हणाले? बघा, तुमच्यामुळे माझं चांगलं काम थांबलेलं आहे. एखाद्या चांगल्या माणसाला तुम्ही सांगितलं पाहिजे, तुझ्यामुळे माझं चांगलं काम थांबलेलं आहे. तू जर चांगलं आहे असं थोडंसं कॉम्प्रोमाइज केलं तर माझं चांगलं काम होऊ शकतं. येथे खूप मोठी गोष्ट आहे शिकण्यासारखी. शाक्य कुळातील प्रत्येक व्यक्ती किती जबाबदारी आहे. भद्दीय काय म्हणतात, आपण काय करू, तुम्ही थोडंसं थांबा, मला 7 वर्षाचा वेळ द्या, मी प्रवज्जित होतो. अनिरुद्ध म्हणतात, नाही नाही, 7 वर्ष थांबू शकत नाही. भद्दीय म्हणतात, 6 वर्ष थांबा. नाही नाही, 6 वर्ष थांबू शकत नाही. 5 वर्ष, 4 वर्ष, 3 वर्ष, 2 वर्ष, 1 वर्ष, 7 महिने. अनिरुद्ध म्हणाले, तेवढा वेळ नाही. माणूस मरणधर्मी आहे, कधी मरू शकतो, प्रवज्जा घेऊन मेलं पाहिजे. मग डील पक्की झाली 7 दिवसावरती. ते म्हणाले, ठीक आहे, 7 दिवसानंतर आपण प्रवज्जित होऊ. आईला सांगितलं, भद्दीय राजा तयार झाला. आईला पुन्हा टेन्शन, काय भद्दीय शक्य आहे. प्रवज्जेची अनुमती दिली जाते. भद्दीय, किंबिल, देवदत्त, आनंद, गौतम म्हणजे शाक्यमुनी, राजपुत्र, बोधिसत्व, हे सगळे एकत्र खेळणारे असतात. मग ते म्हणतात की आपण प्रवज्जा घेण्यासाठी जाऊयात. कुलपुत्र बाहेर निघालेले आहेत, सगळा लवाजमा घेऊन नदी पात्राच्या जवळ येतात. तेव्हा त्यांच्या सोबत उपाली नावी देखील असतो. उपाली नावे सोबत असतो. उपालीकडे हे शाक्यपुत्र सगळं धन, राजमुकुट, गळ्यातील हार, हातातील कडी, सर्व सोनं आभूषण 7ही जण उपालीकडे देतात. उपालीला म्हणतात की हे धन घे, तुझी आजीविका सांभाळ, कुठेही तू राहा, तुला पुरेल एवढं धन आहे. उपाली थोडस पाठीमागे जातात, हे थोडस समोर जातात. उपाली विचार करतात, यांनी इतकं अमूल्य सोनं, नाणं, माणिक, मोती मला दिलेले आहेत आणि स्वतः कोणत्या धनाच्या पाठीमागे गेलेले आहेत. या धनापेक्षा कोणतं श्रेष्ठ धन आहे. उपाली बघा किती विचारवंत आहे, नावी आहे, जातीने त्या काळात हीन कुळातला आहे. बघा, तुम्ही
जे वारिक जातीचे जे लोक आहेत त्यांना तुम्ही सांगू शकता की बौद्ध केवळ एकाच जातीचे नाहीत, महारच केवळ बौद्ध नाहीत, शाक्यच केवळ बौद्ध नाहीत, त्या काळामध्ये सर्व जातीचे लोक बौद्ध बनलेले आहेत. वारिक जातीचा जो व्यक्ती आहे, नाभी जातीचा जो व्यक्ती आहे, ज्याचा उपजीविका केस कापण्यावर आहे, तो सुद्धा प्रवचित होतो. तो कसा प्रवचित होतो? शाक्य आनंद आणि अनिरुद्ध दोघं जण चर्चा करतात. उपाली सुद्धा आपल्यासोबत आलेला आहे. आपण उपालीला सोबत घेऊन गेलं तर निश्चितच आपला गौरव वाढेल की शाक्य पुत्र समतावादी आहेत, दुजाभाव करत नाहीत, सेवकाला हीन दर्जाने वागवत नाहीत. आनंद आणि अनिरुद्ध चर्चा करतात. किती कल्पकता आहे. आणि पुढे भगवान बुद्धांच्या समोर बसल्यानंतर भगवान बुद्धांना अनिरुद्ध म्हणतात की भगवान, शाक्य हे चंड स्वभावाचे आहेत, त्यामुळे आमच्यामध्ये अहंकार आहे, आमच्या आधी तुम्ही उपालीला प्रवचित करावं. बघा, सिक्वेन्स समजून घ्या. त्रिपिटकाची निर्मिती करणारे संपादक लोक आहेत हे. आनंद भंतेजी सुत्तपिटकाचे संपादक आहेत. उपाली विनय पिटकाचे संपादक आहेत. विनय पिटकाचं संपूर्ण संपादन उपालींनी केलेलं आहे. आणि हे सगळं अत्यंत तरुण वयामध्ये आहेत. सर्व काय एकदम तरुण वयामध्ये आहेत. म्हणजे संघ स्थापन झालेला आहे त्या वर्षीच्याच ह्या सगळ्या घटना आहेत. आणि अनिरुद्ध स्थवीर अंगुत्तर निकायाचे संपादक आहेत. हे लक्षात घ्या. बुद्ध परिषद ही सर्व रत्नांनी भरलेली आहे. बुद्ध परिषदेमध्ये सर्व रत्न भरलेले आहेत. त्यामुळे बुद्ध परिषदेमध्ये जन्माला येण्यासारखा मोठा गौरव नाही. आणि आज अक्षण सुरू झालेला नाही, बुद्ध शून्य युग सुरू झालेलं नाही. आपण बुद्ध हा शब्द कानाने ऐकू शकतो, बुद्ध वचनाची कायेने भावना करू शकतो आणि चित्तामध्ये बोधी बीजाचं अंकुरण प्रस्फुटित करू शकतो. म्हणून अजूनपर्यंत वेळ गेलेली नाही. जरी बुद्ध शासनाला 2600 वर्ष झाले असतील तरी अजून हे बुद्ध शासन 2500 म्हणजे अजून 2500 वर्ष चालणार आहे. पूर्ण बुद्ध शासनाचा जो स्पॅन आहे हा 5000 वर्षाचा आहे. 5000 वर्षानंतर जेव्हा धातू महापरिनिर्वाण होईल, संपूर्ण जे धातू आहेत त्या एकत्र येतील आणि धातू महापरिनिर्वाण होईल, तेव्हा बुद्ध शासन अंतर्धान पावणार आहे. तेव्हा बुद्ध हा शब्द नामोनिशान मिटणार आहे. तुम्ही आत्ताच पाहू शकता अवतीभोवती. मागच्या 10-20 वर्षापूर्वीची शहरं आज तशी नाहीत. मागच्या 20-30-40 वर्षापूर्वीची गावं आज तशी नाहीत. मागच्या 20-30-50 वर्षापूर्वीचं जग आज तसं नाही. प्रचंड बदल झालेला आहे. टेक्नॉलॉजीमध्ये बदललेला आहे, भाषेमध्ये बदललेला आहे, कपड्यामध्ये बदललेला आहे, जेवणामध्ये बदललेला आहे. किती परिवर्तन आलेलं आहे. 100 वर्षापूर्वीचं नागपूर, 100 वर्षापूर्वीचं पुणे, 100 वर्षापूर्वीचं नाशिक, 100 वर्षापूर्वीचं एखादं गाव आणि आजचं गाव याच्यात महज अंतर पडलेलं आहे. विचार करा, बुद्ध शून्य युग जेव्हा सुरू होईल तेव्हा किती भयंकर आपदा होईल. शील माहीत नसणार, समाधी माहीत नसणार, प्रवज्जा माहीत नसणार, करुणा माहीत नसणार, दया माहीत नसणार. अशा महाभयंकर जगामध्ये जे लोक जन्माला येतील त्यांच्यासमोर किती मोठी संकट आहेत. ते ध्यान म्हणजे काय माहीत असणार नाही, विपස්සना म्हणजे काय माहीत नसणार, शील म्हणजे काय माहीत नसणार, प्रचंड आयुमान कमी होत गेलेलं असणार. अनिरुद्ध स्थवीर हे 120 वर्ष जगलेले आहेत. सर्वात जास्त प्रवज्जित भाव त्यांना लाभलेला आहे आणि दिव्य चक्षु त्यांना प्राप्त झालेले आहेत. एकदा भगवान बुद्ध एका ठिकाणी चारिका करत होते. भिक्खू संघ बसलेला होता. भिक्खू संघाने विचारलं, भिक्षूंनो, कशाला पाहून तुम्ही प्रवज्जा धारण केलेली आहे? कशामुळे तुमचं ब्रह्मचर्य पूर्ण झालेलं आहे? कोणतेच भिक्षू धजावले नाहीत बोलण्यासाठी. कोणतेच भिक्षू धजावले नाहीत बोलण्यासाठी. अनिरुद्ध स्थवीर म्हणाले, सत्यक्रिया करून आम्ही आमचं ब्रह्मचर्य पूर्ण केलेलं आहे. ममत्व त्यागून आम्ही आमचं ब्रह्मचर्य पूर्ण केलेलं आहे. आम्ही चित्ताला चित्त म्हणून पाहिलं, धम्माला धम्म म्हणून पाहिलं, वेदनेला वेदना म्हणून पाहिलं, कायेला काया म्हणून पाहिलं आणि आमचं ब्रह्मचर्य पूर्ण केलं. तेव्हा भगवान बुद्ध म्हणतात, साधू साधू अनिरुद्ध, साधू साधू. बरोबर आहे अनिरुद्ध, तुम्ही राजकुळातून जन्माला येऊन सुद्धा, राजसी वस्त्राचा त्याग करून सुद्धा चित्तामध्ये
एकाग्रता उत्पन्न करून बुद्ध शासन पूर्ण केलेलं आहे, प्रवज्जित भाव पूर्ण केलेला आहे. तुम्ही खरे बोलता आहात, योग्य बोलता आहात. एकदा अनिरुद्ध स्थवीर हे 500 भिक्षूंच्या समेत आपल्या कपिलवस्तूला गेले. कपिलवस्तूला गेल्यानंतर सारिपुत्त आणि अनिरुद्ध स्थवीर यांची चर्चा 4 स्मृतिप्रस्थानांवरती चालू आहे. 4 स्मृतिप्रस्थानांवरती अनिरुद्ध स्थवीर आणि सारिपुत्त चर्चा करतायत. माणसाच्या चर्चा कशा असल्या पाहिजे? धम्माचं पालन करणाऱ्या व्यक्तीच्या चर्चा कशा असल्या पाहिजेत? धम्माचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या व्यक्तीच्या चर्चा कशा असल्या पाहिजेत? सारिपुत्त स्थवीर आणि अनिरुद्ध स्थवीर यांच्या सारख्या असल्या पाहिजेत. हे शिकवण्यासारखं आहे, हे शिकण्यासारखं आहे, हे समजून घेण्यासारखं आहे. त्यांची एक बहीण होती, चुलत असेल किंवा सख्खी असेल ते आता अजूनपर्यंत सांगू शकत नाही आपण. तिचं नाव रोहिणी होतं. रोहिणी ही बहीण रूपवान होती, सुंदर होती. भिक्षू संघाला सर्व उपासक भोजनदान देण्यासाठी आले, परंतु रोहिणी मात्र भिक्खू संघाला भोजनदान देण्यासाठी आली नाही. भिक्खू म्हणाले, अनिरुद्ध स्थवीर, आपली भगिनी भोजनदान देण्यासाठी आली नाही. भंते म्हणाले, शोध घेतला पाहिजे. बघा, भाऊ बहीण कसे असावेत? शाक्यपुत्र शाक्यपुत्री सारखे असावेत. धम्मावर आपल्या भावाला आरूढ करणारे महानाम शाक्य आदर्श आहे. धम्मावर आपल्या बहिणीला आरूढ करणारे अनिरुद्ध स्थवीर, रोहिणी ही त्यांची बहीण आहे आणि तिला धम्मावर आरूढ करण्यासाठी काय केले गेले? आणि रोहिणीला बोलवलं जातं. रोहिणी पूर्ण चेहरा झाकून येते. रोहिणी चेहरा झाकून येते. भंते म्हणतात, चेहरा का लपवलेला आहेस? मी तुला लहानपणी पाहिलेला आहे, तू का लपवलेला आहेस? अतिशय सुंदर होती, प्रचंड सुंदर होती. मोत्यासारखे डोळे, सुंदर अशा प्रकारचा सुडौल, अशा प्रकारची कांती, सुवर्ण कांती, संपूर्ण शरीर सोन्याने मडवलेलं, इतकी सौंदर्यवती, जशी आजची एखादी विश्वसुंदरी असावी इतकी सुंदर. ती काय म्हणते? बनते, माझ्या चेहऱ्यावर फोड आलेले आहेत, माझ्या चेहऱ्या कुरूप झालेला आहे, माझ्या डोक्यावर फोड आलेले आहेत, माझं चेहरा आणि डोकं फोडाने भरलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यातून दुर्गंधी वाहते आणि मी आता तुमचं दर्शन करायला कशी येऊ? मी वंदन करायला कशी येऊ? तेव्हा हे भगवान बुद्धाकडे जातात अनिरुद्ध स्थवीर, आणि अनिरुद्ध स्थवीर सांगतात की भगिनीची अशी अशी समस्या आहे. भगवान म्हणतात, तिला भिक्खू संघाला भोजनदान देण्यासाठी दानशाळा बनवायला सांगा आणि दानशाळेमध्ये भिक्खू संघाला भोजनदान देण्यासाठी तिला उपदेश करा. अनिरुद्ध स्थवीर रोहिणीकडे जातात आणि तिला म्हणतात, भिक्खू संघाच्या भोजनाची दानशाळा बनव. बघा किती सुंदर आहे. दानशाळा बनवताना ही रोहिणी भान विसरून जाते, सगळं विसरून जाते, फोड विसरून जाते, वेदना विसरून जाते. बघा, एखादी आपण धम्मपरिषद घेत असू, एखादा आपण कार्यक्रम घेत असू, एखादा परित्राण पाठ घेत असू, तर आपली भान हरपून जातो आणि आपण आनंदित होतो, आल्हादित होतो, हृदय प्रफुल्लित राहतं आपलं, की आपल्याला वाटतं की अरे किती सुंदर क्षण आहे आपल्या घरामध्ये, किती पुण्याचं काम आपण करतोय. तसंच रोहिणी चिंतन करते की अरे अरे किती छान, साधू साधू किती छान, माझ्या घरी भिक्खू संघ येत आहे. संपूर्ण शरीरावरच्या वेदनाचं जे काही म्हणजे फोडांची जी वेदना आहे ती विसरून जाते. भिक्खू संघाला भोजन दान देते. भिक्खू संघाला भोजन दान देत असताना भगवान बुद्ध म्हणतात की रोहिणी, हे कशाचं फळ आहे? भगवान बुद्ध परिचित ज्ञानी आहेत. भगवान बुद्ध म्हणतात, तू क्रोध केलेला आहेस, मागच्या जन्मात क्रोध केलेला आहेस, याही जन्मात क्रोध केलेला आहेस. जरी तू लहानपणी सुंदर होतीस, तारुण्यातही सुंदर होतीस, परंतु तुझ्यामध्ये ईर्ष्या होती, दुसऱ्यांच्या प्रती ईर्ष्या, दुसऱ्यांच्या प्रती क्रोध, दुसऱ्यांच्या प्रती जलसी. या कर्माचं फळ म्हणून तू हे शरीर तुझं कुरूप बनलेलं आहे. परंतु तू भान हरकून क्रोधाला नष्ट करण्यासाठी चित्तामध्ये मैत्री उत्पन्न केलेली आहे. क्रोधाला नष्ट करण्यासाठी चित्तामध्ये
दान उत्पन्न केलेलं आहे. क्रोधाला नष्ट करून, तुझ्या कुरूपतेला नष्ट करण्यासाठी तू या शिलाचं पालन केलेलं आहेस आणि त्यामुळे या पुण्याच्या प्रतापाने तुझं मंगल होणार आहे. काय त्या ठिकाणी भगवान बुद्धाने सुंदर अशा प्रकारची गाथा म्हटलेली आहे. खूप सुंदर अशा प्रकारची गाथा आहे. भगवान बुद्ध म्हणतात, कोधं जहे विप्पजह्य मानं संयोजनं सब्बती कम्मेय तं नाम रूपस्मिं असज्जमानं अकिंचनं नानुपतंती दुःखा. क्रोध को छोड़े, क्रोधाला सोडा, अभिमान का त्याग करे, अभिमानाचा त्याग करा, साऱ्या संयोजनांना, बंधनांना पार करा. अशा प्रकारे नामरूपामध्ये आसक्त न होणारे, परिग्रह रहित, दुःख संतापाला उत्पन्न होत नाहीत. भगवान बुद्धाची ही देसना आहे. या देसनेला आपण समजून घेतलं पाहिजे. एकदा एक देवता अनिरुद्ध स्थविरांकडे येते आणि त्या अनिरुद्ध स्थविरांना म्हणते की म्हणते, तुम्ही आता म्हातारे झालेला, तुमचं आता वय झालेलं आहे, तुम्ही आता काय करा, पुन्हा जन्म घ्या. म्हणजे मग तुम्ही गर्भामध्ये जाऊन जेव्हा तुमचा जन्म होईल तेव्हा तुम्ही तरुण असाल आणि ही वृद्धावस्था राहणार नाही. तुम्ही सुंदर अशा प्रकारचे बनाल आणि पुन्हा राजा बनाल. असं ती देवता लोभ देण्यासाठी अनिरुद्ध स्थविरांना बोलते. बघा, एखादा लालच दाखवतं, अरे नको, असं नको करू, असं कर, असं केलं तर तुला इतका लाभ होईल, तितका लाभ होईल, आणि मग लाभाच्या पोटी आपण अकुशल कर्म करून बसतो. अनिरुद्ध स्थविर काय म्हणतात, मी 7 वेळेस 33 देवता लोकांमध्ये जन्माला आलो, हे मला माहित आहे. कुब्बे निवास अनुसतीचं मला ज्ञान माहित आहे. बघा, पुन्हा काय म्हणतात, 7 वेळेस मी मनुष्य लोकांमध्ये जन्माला आलेलो आहे, मला माहित आहे. मी खूप दरिद्री असताना, खूप गरीब असताना, प्रचंड दारिद्र्यामध्ये असताना, बघा, उपरिठ्ठ नावाच्या श्रमणांना, पच्चेक बुद्धांना मी वंदन केलं, उपरिठ्ठ नावाच्या श्रमणांना मी भोजनदान दिलं. तितक्याही गरिबीमध्ये असलो तरी सुद्धा श्रद्धायुक्त चित्ताने भोजनदान दिलं. त्याच्या कर्मविपाक म्हणून मी शाक्य कुळामध्ये जन्माला आलो. शाक्य कुळामध्ये जन्माला येण्याचं कारण काय? दान हे शाक्य कुळामध्ये जन्माला येण्याचं कारण ठरलं. तुम्ही संकल्प करा, कोणता संकल्प करून तुम्ही दान देत आहात, कोणता संकल्प करून तुम्ही शिलाचं पालन करत आहात, कोणता संकल्प करून तुम्ही उपवासाचं पालन करत आहात, कोणता संकल्प करून तुम्ही बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि म्हणत आहात. तुमचा सम्यक संकल्प तुम्हाला दुःखमुक्तीकडे घेऊन जातो. तुमचं दान दुःखमुक्तीकडे घेऊन जातं. इतकं सुंदर अनिरुद्ध स्थविरांचं हे चरित्र आहे. अनिरुद्ध स्थविरांचं चरित्र येथेच संपत नाही. अनिरुद्ध स्थविरांच्या जीवनातला सगळ्यात महत्वाचा भाग काय? अनिरुद्ध स्थविर महापरिनिब्बाण शय्येच्या जवळ दिव्य चक्षुनी पाहतात. भगवान बुद्ध महापरिनिब्बाण शय्येवर बसलेले आहेत, झोपलेले आहेत, महापरिनिब्बाण अवस्थेमध्ये झोपलेले आहेत. त्यावेळेस सर्व शाक्य, सर्व भिक्खू, भिक्खुनी, उपासक, उपासिका शोक करत आहेत, क्रंदन करत आहेत. अनिरुद्ध स्थविर क्रंदन करत नाहीत. आनंद स्थविर क्रंदन करत आहेत. अनिरुद्ध स्थविर शांत बसलेले, ध्यानावस्थेमध्ये बसलेले, चित्ताने जाणतात की भगवान बुद्धांनी कोणत्या अवस्थेमध्ये प्रवेश केलेला आहे. आनंद स्थविरांना सांगतात भगवान बुद्धांनी पहिल्या ध्यानामध्ये प्रवेश केला आहे, दुसऱ्या ध्यानामध्ये प्रवेश केलाय, तिसऱ्या ध्यानामध्ये प्रवेश केलाय, 6व्या ध्यानामध्ये प्रवेश केलाय. भगवान बुद्धांनी बुद्ध क्षेत्रामध्ये प्रवेश केलाय, 10व्या ध्यानामध्ये प्रवेश केलेला आहे. भगवान बुद्धाने महापरिनिब्बाणामध्ये प्रवेश केलेला आहे. हे अनिरुद्ध स्थविर लाईव्ह कॉमेंट्री करतायत. तुम्ही ऑलिम्पिकची कॉमेंट्री ऐकता, तुम्ही क्रिकेटची कॉमेंट्री ऐकता. येथे अनिरुद्ध स्थविरांचे दिव्य चक्षु किती महान आहेत. भगवान बुद्धांच्या शरीरामध्ये महापरिनिब्बाण अवस्थेमध्ये काय सुरू आहे हे अनिरुद्ध स्थविर सांगत आहेत. काय पारमी असेल, काय पुण्य असेल, काय तेजस्वीपणा असेल, काय महाप्रज्ञा असेल, काय दिव्य दृष्टी असेल. भंते आनंद यांना सांगतात, भंते या कुशीनगरच्या मल्लांना जाऊन सांगा, या गृहस्थ उपासक उपासिकांना जाऊन सांगा भगवंताचं महापरिनिब्बाण झालेलं आहे. आणि भंते आनंद मल्लांना जाऊन सांगतात भगवंताचं महापरिनिब्बाण झालेलं आहे.
शोक कळा पसरते आणि काही जे राजे असतात, जे राजपुत्र असतात, सेनापती असतात, वेगवेगळे लोक ढोल ढोल आणि नगारे वाजवत वाजवत येतात. आजही अनेक म्हणजे नॉर्थ इंडियामध्ये एखादा व्यक्ती मरण पावला असेल तर नॉर्थ ईस्ट मध्ये सुद्धा आणि नॉर्थ इंडियामध्ये सुद्धा त्याची मयत वाजत गाजत घेऊन जातात. आदिवासींमध्ये सुद्धा वाजत गाजत त्याची मयत घेऊन जातात. कुठून आली ही परंपरा? भगवान बुद्धांपासून चालत आलेली आहे. वाजत गाजत ते सर्व तिथे आलेले आहे. आणि अनिरुद्ध स्थवीर म्हणजे 2 दिवस होतात, 3 दिवस होतात. अनिरुद्ध स्थवीर सांगतात की चक्रवर्ती राजासारखं भगवान बुद्धांचं महापरिनिर्वाण करायचं आहे. चक्रवर्ती राजाला जशा प्रकारे वेदिकेवर अग्नी देतात तशा प्रकारे ते करायचं आहे. मग कापसाचे लपेटले जातात गोळे, त्याच्यावर रेशमी वस्त्र लपेटलं जातं, त्याच्यावर तूप टाकलं जातं, त्याच्यावर रेशमी वस्त्र लपेटलं जातं, त्याच्यावर कापूस लपेटला जातो, त्याच्यावर तेल टाकलं जातं, अशा आणि सुगंधित अशा प्रकारच्या फुलांची सय्या सजवली जाते. महापरिनिर्वाण तरी सुद्धा होत नाही. मल्ल जातात अग्नी द्यायला, अग्नी पेटत नाही. तेव्हा अनिरुद्ध स्थवीर सांगतात जोपर्यंत महाकाश्यप स्थवीर भगवंताच्या चरणाची वंदना करत नाहीत, महाकाश्यप महास्थवीर जोपर्यंत चरणाला स्पर्श करत नाहीत तोपर्यंत अग्नी पेटणार नाही. आणि मग महाकाश्यप महास्थवीर आल्यानंतर भगवान बुद्धाच्या अग्नीचं प्रज्वलन होते. भगवान बुद्धांच्या अग्नीचं प्रज्वलन झाल्यानंतर जवळपास पहिली संगीती भरल्यानंतर अंगुत्तर निकायाचं संपादन अनिरुद्ध स्थवीर करतात आणि जवळपास 120 वर्षापर्यंत अनिरुद्ध स्थवीर हे धम्माचा उपदेश सर्वांना करतात. अनिरुद्ध स्थवीरांच्या 1-2-3 गाथा या ठिकाणी उच्चारतो आणि अनिरुद्ध स्थवीरांचं जे काही प्रवचन आहे लांबलेलं ते मी या ठिकाणी थांबतो. त्यांची पत्नी दिव्य लोकामध्ये गेल्याने असताना जालिनीला भंते अनिरुद्ध काय म्हणतात, नथी दानी पुन्हा वासो देव कायस्मी जालिनी, विखिन्नो जाती संसारो नथी दानी पुन्हा भो. जालिनी, पुन्हा आता देवलोकात काही राहिलं नाही. जन्मरूपी संसार आता नष्ट झालेला आहे. आता मला पुन्हा जन्म नाही. कुणाला पुन्हा जन्म नाही? जो अरहंत बनला आहे त्याला पुन्हा जन्म नाही. ज्याने अकुशल कर्म केलेले आहेत तो पुनर्भवामध्ये पडलेला आहे, हे लक्षात घ्या. आणि त्यामुळे इथे काय म्हणतात, परिचिन्नो मया सत्तानं आगतिंगती इत्थ भावन्याय था भावं भवनेती समूहता. मी शास्त्रांची सेवा करून बुद्ध शासन पूर्ण केलं. आता माझे सगळे भार उतरलेले आहेत. संसार तृष्णेला मी समूळ नष्ट केलेला आहे. अशा प्रकारचे अनिरुद्ध स्थवीर हे सर्व बौद्धांचे आदर्श आहेत. सर्व भिक्खू संघाचे आदर्श आहेत. सर्व जगाचे आदर्श आहेत. तुम्ही म्हणाल एवढी शक्ती एखाद्या भिक्षूमध्ये कशी असू शकते? मी म्हणतो 50 वर्षापूर्वी 60-70 वर्षापूर्वी बाबासाहेबांनी संपूर्ण जग आंदोलित करून टाकलं. काय शक्ती असेल बाबासाहेबांची? एकटा बाबासाहेब सगळ्या जगाला प्रभावित करून गेले. एकटे गोयंका गुरुजी संपूर्ण जगावर प्रभाव टाकून गेले. मग एक एक व्यक्ती जगावर प्रभाव टाकत नाही का? एक एक व्यक्ती जगावर प्रभाव टाकतो. त्याची तेवढी प्रज्ञा असते, तेवढी त्याची शक्ती असते, तेवढी त्याची ताकद असते. तशाच प्रकारे भगवान बुद्धांच्या भिक्खू संघामध्ये अरहंत होऊन गेलेले आहेत, तेवढे ते शक्तिशाली आहेत. आज आपण दलाई लामांचं उदाहरण पाहतो. संपूर्ण जगामध्ये दलाई लामांचा प्रभाव आहे. थिक नथ हन व्हिएतनामचे भिक्षू फ्रान्समध्ये जाऊन विद्यापीठाची निर्मिती केली. आज 1000 शिष्यांना ते शिकवतात. फ्रान्समध्येच नाही तर संपूर्ण युरोपामध्ये जवळपास 400च्या वर बुद्धविहार निर्माण केले एकट्या भिक्षूंनी. थिक नथ हन नावाचे भंतेजी, 92 वर्षाचं वय आहे त्यांचं. एकटा व्यक्ती ठरवलं तर खूप काही करू शकतो. तेवढी त्याची प्रज्ञा जागृत होणं गरजेचं आहे, तेवढे त्याची श्रद्धा जागृत होणं गरजेचं आहे, तेवढं त्याचं शील जागृत होणं गरजेचं आहे. त्यामुळे ह्या केवळ कथा कल्पना नाहीत. भगवान बुद्धाच्या धम्माचा इतिहास आहे, गौरवशाली इतिहास आहे, प्रज्ञामय, समाधीमय, शीलमय इतिहास आहे. आणि या शीलाचा प्रचार, या इतिहासाचा प्रचार प्रसार करणं, या भिक्खू संघाच्या थेरांच्या चरित्राचा प्रचार प्रसार करणं तुमची, माझी, बुद्धविहार समन्वय समितीची, धम्मकथिक प्रकाशनची, मूलपर्याय, माइंड क्युअर सेमिनरीची, संडे धम्म स्कूलची, प्रत्येक व्यक्तीची ही जबाबदारी आहे. प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी आहे.
आणि येणाऱ्या काळामध्ये हे मी जे काही प्रवचन करत आहे, म्हणजे मी मूलपर्याय माइंडक्युअर सेमिनरीच्या द्वारे महानागरत्न यांच्या सोबत जातक कथा आणि अग्रश्रावक यांच्यावर व्याख्यान दररोज देत आहे. एक दिवस महानागरत्न देतात, एक दिवस मी देतो. हे सर्व रेकॉर्ड केलं जात आहे. आज आपल्या बुद्धविहार समन्वय समितीकडून देखील ही प्रवचन रेकॉर्ड केली जात आहे. त्या अग्रश्रावकांचं पुस्तक संडे धम्म स्कूलच्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही प्रकाशित करणार आहोत. माझी आपल्या सर्वांना विनंती असणार आहे की जेव्हा केव्हा आपण आवाहन करू की अग्रश्रावकांचं पुस्तक प्रकाशित करायचं आहे, तेव्हा आपण निश्चितच दान देऊन, निधी देऊन, डोनेशन देऊन हे पुस्तक प्रकाशित करण्यासाठी सहकार्य कराल अशी मी अपेक्षा बाळगतो आणि मी येथेच थांबतो. सर्वांचं जय मंगल हो, सर्वांचं कल्याण हो. सब्बे सत्ता सुखी होंतु, सब्बे सत्ता निरोगा होंतु, सब्बे सत्ता निदुःखा होंतु, सब्बे सत्ता निब्बान सपचयो होंतु. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण. साधु साधु साधु. आदरणीय सुगतजी शांतेय, आम्ही आपले अगदी मनापासून खूप खूप आभार व्यक्त करतो. भगवंतांचे अग्रश्रावक या विषयावर मागच्या आठवड्यामध्ये आणि आता आज देखील दोन्हीही वेळेस आपण अतिशय उत्कृष्ट असं मार्गदर्शन केलं. त्याबद्दल उपासक उपासिका बंधू भगिनींच्या वतीने, बुद्धविहार समन्वय समितीच्या वतीने आम्ही आपले मनापासून आभार व्यक्त करतो. आदरणीय अशोक भाऊ यानंतर मंगलमैत्री मंगल कामना घेतील. कृपया मंगलमैत्री व मंगल कामना होईपर्यंत कुणीही लीव करू नये ही नम्र विनंती. आदरणीय अशोक भाऊ. धन्यवाद सुगत शांतेजी. अत्यंत सुश्राव्य पद्धतीनं अनिरुद्ध महास्तवीर अरहंतांचं जे चरित्र आहे ते कमी वेळेमध्ये फार प्रभावी पद्धतीनं आपण कथन केलं. त्याबद्दल आपले मनापासून आभार मानतो. आणि उद्या अमावस्या आहे, उद्या तर उपोषित आहे आणि उद्याला भन्ते यश कश्यपायन हे पाली साहित्यातील बुद्धाचा उपदेश या विषयावर दर रविवारी ते आपल्याला देशना देतील. आपण सर्वांनी 7:15 ते 7:30च्या दरम्यान जॉईन व्हावं. आज जवळपास 105 लोक जॉईन झालेत. उद्याला प्रत्येकाने एक मित्र जॉईन करण्यासाठी प्रयत्न करावा. हे आपल्या हातून घडणारा धम्मप्रचार आहे आणि ते पुण्य आपण संपादित करावं. जास्तीत जास्त लोकांनी धम्म ग्रहण करण्यासाठी पुढे यावं, त्यांना प्रवृत्त करावं आपण. तर ही धम्मसेवा आहे, मानव सेवा आहे, ती आपण प्राप्त करावी. आपण यावेळी जे जे कार्यकर्ते आजारी आहेत ते लवकर आजारातून बरे होत, ज्यांच्याकडे मृत्यू झाला असेल ते सर्व परिवार दुःखातून मुक्त होत, सारे प्राणी मात्र सुखी होत, शत्रू मित्र हे सर्व सुखी होत, गुरुजन सर्व सुखी होत, अशी आपण मंगल कामना करूया. त्यासाठी आपण सगळ्यांनी हात जोडा. सबका मंगल हो, सबका मंगल हो, तेरा मंगल मेरा मंगल, सबका मंगल हो.
सबका मंगल हो। दृश्य और अदृश्य सभी जीवों का मंगल हो यरे। जल के थल के और गगन के प्राणी सुखिया हो। सबका मंगल हो। दस दिशाओं के सब प्राणी मंगल लाभी हो यरे। निर्भय हो निर्भैर बने सब सभी निरामय हो। सबका मंगल हो। फिर से जागे धम्म जगत में फिर से होवे जन कल्याण। जागे जागे धम्म जगत में होवे जन कल्याण। होवे जन कल्याण। राग द्वेष मोह दूर हो जावे। जागे शील समाधि ज्ञान। जन जन के दुखड़े मिट जावे। फिर से जाग उठे मुस्कान। जाग उठे मुस्कान। जागे जागे धम्म की वाणी मंगल मूल्य महाकल्याणी। जागे बुद्ध सदृश कोई ज्ञानी। होवे सुखी सब जग के प्राणी। सबका मंगल सबका मंगल हो। सबका मंगल हो। तेरा मंगल मेरा मंगल सबका मंगल हो। सबका मंगल हो। सब पाप सकरणं कुशलस्य उपसंपदा। सचित्त परियोदपनं एतं बुद्धान शासनं। धम्मं चरे सुचरितं न तं दुच्चरितं चरे। धम्मचारी सुखं सेति अस्मिन् लोके परं च। न तावता धम्मधरो यावता बहुभासति। योच अपम्पि सुत्वानं धम्मं कायेन पश्यति। सवेदम्मधरो होति यो धम्मं नापमज्जति। नात्थि मे शरणं अय्यं बुद्धो मे शरणं वरम्। एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलम्। नात्थि मे शरणं अय्यं धम्मो मे शरणं वरम्। एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलम्। नात्थि मे शरणं अय्यं संघो मे शरणं वरम्। एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलम्। नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय। साधु साधु साधु। इमाय धम्मानुधम्म पटिपट्टिया बुद्धं कुजेमि।
इमाय धम्मानुधम्म पटिपट्टिया धम्मं पूजेमि। इमाय धम्मानुधम्म पटिपट्टिया संघं पूजेमि। सर्वांना जय भीम। काही सूचना असतील तर पाठारे सर सूचना देतील, अन्यथा कार्यक्रम संपल्याची उद्घोषणा करतील। आदरणीय उमेश पाठारे सर। धन्यवाद भाऊ। आजच्या या व्याख्यानासाठी उपस्थित असलेले आजचे सन्माननीय व्याख्याते आदरणीय सुगतजी शांते यांचे पुनश्च आभार व्यक्त करतो। त्याचप्रमाणे आदरणीय अशोक भाऊ यांनी ज्या ज्या सूचना दिलेल्या आहेत त्याचं आपण पालन करूया। त्या सूचना आपल्याला अतिशय महत्त्वाच्या सूचना आहेत, त्या सूचनांचा सन्मान देखील करूया आणि आपण पालन देखील करूया। जे जे उपासिका बंधू भगिनी या ठिकाणी उपस्थित राहिले होते त्या सर्वच्या सर्व 107 उपासक उपासिका बंधू भगिनींचं देखील अगदी मनापासून खूप खूप आभार व्यक्त करतो। उद्या अशोक भाऊने सांगितल्याप्रमाणे उपोषित आहे आणि वंदनीय भिक्खूंचे आपल्याला प्रवचन म्हणजे देसना धम्मदेसना लभणार आहे। या देसनेसाठी कृपया सर्वांनी अवश्य उपस्थित राहावं आणि बुद्धविहार समन्वय समितीच्या वतीने वर्षावास ऑनलाईन व्याख्यानमाला हा जो उपक्रम आपण राबवित आहोत, या व्याख्यानमालेला आतापर्यंत आपण जसा सकारात्मक प्रतिसाद दिला तसाच याही पुढे आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहून हा आणखीन चांगला प्रतिसाद द्यावा असं नम्र आवाहन करतो। आजचं व्याख्यान या ठिकाणी संपल्याचं जाहीर करून थांबतो। सर्वांना पुनश्च नमो बुद्धाय, सविनय सप्रेम, जय भीम, धन्यवाद, गुड नाईट।